आणि या त्यांच्या मिसेस पनाकर वहिनी हे स्वतः इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, मुंबईमध्ये होते. त्यानंतर त्यांनी येऊन कारळी धरणामध्ये तिलापिया केज फिशिंगचं, केज कल्चरचं काम केलं आणि त्यांनी केज फिशिंगचा उद्योग उभारला. गेली 10 वर्ष खूप यशस्वीपणे उद्योग करतायत. जेव्हा मी त्यांना अप्रोच झालो, तर आमची जुनी मैत्री आहे, तर जेव्हा मी त्यांना अप्रोच झालो की मग एक प्रशिक्षण केंद्र गरजे मराठी मार्फत काढूया, त्यांनी लगेच मान्यता दिली आणि आम्ही त्याचं उद्घाटन पण केलं. आणि केज फिशिंगचं प्रशिक्षण केंद्र जे आहे, केज फिशिंगचं जे प्रशिक्षण केंद्र आहे त्याचं आम्ही उद्घाटन कारळी धरणावर केलंय. आणि जे लोकांना यायचंय, कोणाला यायचं ट्रेनिंग घ्यायचंय केज फिशिंगचा, तिथं राहायची सोय केलेली आहे, ट्रेनिंगची सोय केलेली आहे. प्रत्यक्ष ते धरणामध्ये जाऊन केज फिशिंगचं ट्रेनिंग घेऊ शकतात आणि स्वतःचा उद्योग उभारू शकतात. त्याचबरोबर आम्ही आता या पावसाळ्यामध्ये लोकांना ह्याची गोडी लागावी म्हणून आम्ही पावसाळ्यामध्ये मत्स्यबीज देणार आहे. मत्स्यबीज नॉमिनल किमतीत देणार आहे. आणि सुरुवातीला पहिला पायलट म्हणून जेवढ्या विहिरी आहेत, ज्या 8 महिने ज्याच्यामध्ये पाणी असते, साहेबांचीच संकल्पना आहे, सुरुवातीला 200 मासे मत्स्यबीज देऊया, 1000 विहिरी 2 लाख देऊया. ते एकदा मासे लोकांनी खाल्ले की त्यांना मग ते केज फिशिंगच्या नादाला लागते. तर असा आपल्या गरजे मराठी मार्फत उपक्रम केला. गानू सरांची आनंद गानू सर, तुम्हाला बोल, आपले फाउंडर आणि अध्यक्ष, त्यांच्या संकल्पनेतून ही संस्था सुरू झाली आणि आता ती जगभर तशी सरांनी खूप फिरून वगैरे बऱ्यापैकी लोकांना कनेक्ट केलंय त्याद्वारे. म्हणजे गरजे मराठी माझा जिल्हा. आता आपले असे किती फिश फार्मर्स आहेत आता आपल्याकडे की ज्यांना आपण तयार केले असेल? आमच्या तालुक्यामध्ये पहिल्यांदा एक सरकारचं होतं गव्हर्नमेंट, तर मी तिथे फिरायला जायचं. माझ्या डोक्यात